नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो तुमच्यासाठी मोठी अपडेट. 1 सप्टेंबर पासून रेशन कार्डच्या नियमामध्ये बदल झाला आहे. रेशन कार्ड अपडेट सप्टेंबर 2025. चला तर मित्रांनो, बघूया आपल्या कार्डमध्ये काय काय अपडेट झाले. रेशन कार्ड धारकांसाठी आता एक आणखी आनंदाची बातमी आहे. आतापर्यंत सरकारकडून लाभार्थ्यांना मोफत गहू आणि तांदूळ दिला जात होता. मात्र आता 1 सप्टेंबर पासून या योजनेत बदल करण्यात आला आहे. नव्या नियमानुसार धान्याबरोबर साखरही मोफत मिळणार आहे. त्यामुळे गरजू कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेत 3 महत्त्वाचे फायदे जोडले गेले असून त्याचा थेट लाभ लोकांना मिळेल. ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे त्यांनी नव्या योजनेचा फायदा घ्यावा. सरकारी मदतीमुळे अनेकांचे दैनंदिन खर्च कमी होऊन कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. 1 सप्टेंबर पासून नव्या नियमाचा लाभ. भारतामधील सर्वसामान्य जनतेसाठी सरकारकडून वेळोवेळी वेगवेगळ्या सुविधा जाहीर केल्या जातात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि लोकांना थेट फायदा देणारी योजना म्हणजे रेशन कार्ड योजना. योजनेअंतर्गत आतापर्यंत कार्डधारकांना मोफत गहू आणि तांदूळ पुरवठा केला जात होता. मात्र महागाईच्या काळात फक्त धान्य पुरेसे नसल्यामुळे लोकांमध्ये असंतोष निर्माण होत होता. हीच बाब लक्षात घेऊन सरकारने 1 सप्टेंबर पासून मोठा निर्णय घेतला आहे. नव्या बदलानुसार धान्याबरोबरच आता घरगुती वापराच्या इतर आवश्यक वस्तू देखील दिल्या जाणार आहेत. यामध्ये बटाटे, साखर आणि मीठ यांचा समावेश असून त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी कार्ड अपडेट ठेवा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आपल्या रेशन कार्डची अद्ययावत माहिती तपासणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात आधी संपूर्ण लेख काळजीपूर्वक वाचून त्यामधील माहिती समजून घ्यावी. नंतर अधिकृत लिंक किंवा पोर्टलच्या माध्यमातून आपल्या कार्डवरील नोंदी तपासाव्यात. जर कार्ड योग्य प्रकारे अपडेट असेल तर तुम्हाला नव्या नियमानुसार धान्याबरोबर साखर, बटाटे आणि मीठ देखील मिळू शकते. अनेकदा लोकांना योग्य माहिती नसल्याने ते अशा सरकारी योजनेचा फायदा घेऊ शकत नाहीत. म्हणून वेळेवर माहिती घेणे आणि आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे. पात्र कुटुंबांना दरमहा 1,000 रुपये मिळणार. सरकारने गरीब व गरजू कुटुंबासाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. काही दिवसापूर्वी अशी माहिती देण्यात आली होती की 2025 पासून रेशन कार्ड धारकांना दरमहा 1,000 रुपयाची थेट मदत दिली जाईल. मात्र लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय थेट पुढील वर्षाऐवजी 1 ऑगस्ट पासूनच लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांना तात्काळ दिलासा मिळेल असून आर्थिक ताण कमी होणार आहे. मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी घेतलेला हा पाऊल जनतेसाठी मोठा दिलासा ठरत आहे. हा निर्णय लाखो कुटुंबासाठी मदतीचा हात देणारा ठरत असून लोकांच्या रोजच्या खर्चाला हातभार लावणार आहे. कार्ड दुरुस्तीशिवाय लाभ मिळणार नाही. बघूया मित्रांनो, या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची पालन करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष रेशन कार्ड धारकाने आपले कार्ड वेळेत अपडेट करून घेणे अनिवार्य आहे. जर तुमच्या कार्डामध्ये चुकीची माहिती, पत्ता किंवा इतर कोणतीही अपूर्ण नोंद असेल तर लगेच दुरुस्ती करणे आवश्यक आहे. कार्ड अपडेट न केल्यास शासनाच्या या मदतीचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे संबंधित कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रासह प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. एकदा कार्ड अपडेट झाल्यानंतर पात्र कुटुंबांना दरमहा 1,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातील. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे सोयीस्कर अपडेट. जर तुम्हाला तुमचे रेशन कार्ड अधिकृत लिंकद्वारे अपडेट करायचे असेल तर त्याच्यासाठी आता सोयीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही सहजपणे तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता. अपडेट प्रक्रिया तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहेत आणि नवे बदल कसे लागू होतील याची सविस्तर माहिती तिथे उपलब्ध आहे. प्रत्येक लाभार्थ्याने आपले कार्ड वेळेत अपडेट करणे आवश्यक आहे जेणेकरून योजनेचा पुरेपूर लाभ घेता येईल. ही सुविधा पारदर्शक पद्धतीने देण्यात आली असून सर्वसामान्य लोकांपर्यंत ती पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्थिक सहाय्याचा थेट लाभ. रेशन कार्ड अपडेट केल्यानंतर नागरिकांना विविध शासकीय योजनांचा थेट फायदे मिळणार आहेत. सरकारने जाहीर केलेल्या नव्या लाभानुसार धान्य, तांदूळ, गहू यासोबत काही ठिकाणी अतिरिक्त सुविधा देण्यात येणार आहेत.
इतकेच नव्हे तर काही पात्र कुटुंबांना दरमहा 1,000 रुपये आर्थिक सहाय्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ज्यांना हा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले कार्ड अपडेट करणे आवश्यक आहे. वेळेत अपडेट न केल्यास काही महत्त्वाचे फायदे गमावण्याची शक्यता असते. म्हणून सर्व लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करून शासकीय योजनेचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. ही नम्रतेची विनंती मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.